दरम्यान ठाण्याचे माजी खासदार आणि गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांनी बंगळुरूवरून नवी मुंबई असा विमान प्रवास केलाय। यावेळी त्यांच्या हाती दिबा पाटलांचा फोटो असलेला बॅनर होता। त्यांच्याशी सविस्तररित्या बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं विमान उतरलेलं आहे आणि बेंगलोर ते नवी मुंबई हे विमान उतरलं असून या पहिल्या विमानातनं प्रवास करण्याची संधी या ठिकाणी माजी खासदार संजीव नाईक यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने आहे तो हा प्रवास केलेला आहे। सर, काय म्हणाल, पहिलं विमान, पहिली फ्लाईट तुम्ही प्रवास केला? नक्कीच तो आनंद आहे की जेव्हा मी खासदार झालो तेव्हा नवी मुंबईचं पहिलं विमानतळ व्हावं यासाठी खूप मोठं संघर्ष त्या पार्लमेंटमध्ये करण्यात आला। त्याचं भाग्य मला मिळालं, परंतु त्याला मला 15 वर्ष लागली वाट बघायला। पण माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद करतो की त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा आनंदाचा क्षण आम्हाला आणून दिला। पण माझ्या हातामध्ये ज्यांचं फलक आहे ते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं ही आमच्या सर्व तमाम नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे। कायमस्वरूपी चिरकाळ नेहमीच राहणार आहे की पहिला प्रवास या नवी मुंबईचा कोण नाही करता आला तर आम्हाला करता आला, परंतु तो दिबा पाटलांच्या नावाने झाला असता तर अजून दुधात शर्करा असा पद्धतीचा योग आला असता। पण हा विमानतळ नवी मुंबई नाही तर संपूर्ण देशाच्या वाढीसाठी, भविष्यासाठी, प्रगतीसाठी एक खूप मोठं योगदान ठरणार आहे। ॲक्च्युली आमचं स्वागत तर स्वतः अदानी साहेबांनी केलं, आनंद झाला। पण जसं साहेब म्हणाले की नवी मुंबई एअरपोर्ट दिबा पाटलांच्या नावाने जर स्वागत झालं असतं तर आणखीन जास्त नक्कीच आनंद झाला असता। काय तुमच्या भावना आहेत? आनंद तर आहेच। इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या पनवेलमध्ये आपल्या इथे होतं आहे, पण थोडं मनात कुठेतरी खटकतं की आजच नाव द्यायला हवं होतं, त्यांच्या नावाची घोषणा आजच व्हायला हवी ती, मग जास्त आनंद झाला असता। आपण पाहतो नक्कीच की एका साईडला आनंद तर आहेच, पण दुसऱ्या साईडला जर दिबा पाटलांचं नाव दिलं असतं तर दुधावर शर्करा योग आला असता, अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।